कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐका ना, तुम्ही पुढे होता का? मी जरा आलोच. कुठं निघालं तू? जरा धार मारून येतो. या अशी दार असते का तंबाखू मळल्यावानी? येडे वाटलो का आम्ही? चल गप. जाऊ द्या ना. चल म्हणलं ना. पाहुणे या की. पोरींनो, पाहुणे आले बरं का? बस चहा पाण्याचं बघायचं. हा चला की दाजी. सावकाश जरा इचून इथले या. थांब भागता ना तिथे इथलं भागू भागू बसा. धनु दीदी भागू. बसा बसा हा बसा बसा. काय नाही काही नाही व्यवस्थित. अक्का आलेत बर का आमचे लाडके दाजी. बघ बघ तेजू अक्काचा चेहरा कसा खुललाय. अगं गेली. दाजी तुमच्यासाठी ज्यूस ब्रिंगू का? काय? म्हणजे ज्यूस आणू का? हा नाही ते काम करते, फळ आणते. मला आता फक्त तंबाखू पाहिजे. एक काम करते, दोघांसाठी आणते. काय तू खाते? हो अहो तुम्हाला काय सांगू, काय खात नाही ती. दिवसभर नुसती खातच असते. दिवसभर? हा तिच्या इतकं आमच्या घरात कोणीच खात नाही. भागू गप्पा बस. दाजी तुम्ही ह्यांचं ना काय, मी ना दिवसातनं फक्त 3दा जेवते. ते काय आहे ना, माझं जरा सध्या डायटिंग चालू आहे. हा अच्छा अच्छा, खाते म्हणजे जेवणाबद्दल बोलत होता वय. मला वाटलं काय वाटलं? गंमत केली. गंमत. बरं मी जरा आलोच बर का. दादा ते हा पिंटू शेठ, जगातलं सगळं सुख एकीकडं आणि तंबाखू खाण्याचं सुख एकीकडं. आहाहाहा. एकदा का तोंडात टाकली की डायरेक्ट स्वर्गच. एक्सक्यूज मी. तुम्ही इथे काय करताय? मी कुठं काय? तुम्ही टाळी का वाजवली आता? टाळी? हा ते मी टाळी वाजवण्याची प्रॅक्टिस करत होतो. टाळ्यांची प्रॅक्टिस? हा अहो आता पूजा झाल्यावर आरती होणार ना, मग टाळी वाजवण्याची प्रॅक्टिस करायला नको, तेच करत होतो. अहो काय ना, मी कामानिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असतो. तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या लोक वाजवतात. जपानमध्ये बारीक डोळे करून लोक अशा टाळ्या वाजवतात. अमेरिकेमध्ये गेलो होतो, तिथले लोक अशा टाळ्या वाजवतात. मग आता आपल्या भारतीय संस्कृतीनुसार टाळ्या वाजवायलाच पाहिजेत नाही का, म्हणून त्याचीच प्रॅक्टिस करत होतो. मला हे टाळ्यांचं नव्हतं माहित.
पण टाळ्यांसाठी एवढा काय विचार करायचा? देवासमोर श्रद्धेनेच उभं राहिलं तीच खूप मोठी गोष्ट आहे. हो हो हो, ते सुद्धा बरोबर आहे म्हणा. तुम्ही खूप शिकलेल्या दिसता बरं का. हो, मी डॉक्टर आहे. काय सांगताय, डॉक्टर आहात तुम्ही? मग माझं जरा ते काय? काही नाही काही नाही काही नाही, तुम्ही म्हणा पुढे, मी आलोच. बरं ठीक आहे. लवकर या, पूजा सुरू होईल. हो हो, एका मिनिटात येतो. तंबाखू आता परत नको कोणी बघायला, पटकन खाऊनच टाकतो. जय रुद्राय निर्कंठा शुमय अमृतेशाय शिवाय महादेवाय नमः स्वाहा. हे बेनो कुठे गेलं? धार मारायला गेला असेल. अरे कसली दार, बारमाळा गेला असणार आहे. ह्यो आहे ना एक दिवशी अडचणीत आणणार आहे आपल्याला. चला, इति पूजा संपन्नम म्हणा सुसंपन्नम. सुसंपन्नम. आता मुलीच्या आई वडिलांनी पुढे या, हा नैवेद्य दाखवून घ्या. काय झालं? अहो गुरुजी, अरे हो, सूर्या माफ कर हं मला. तुझी आई नाहीये हे विसरलोच मी बघ. गुरुजी, आई नाहीये, पण आईसारखी माया लावणारी बहिणी आहे. चालेल? दादा आणि बहिणी आमच्यासाठी आई वडिलांसारखेच आहेत. आणि आई वडिलांसारखाच जीव लावतात आम्हाला. अरे मग चांगलं आहे की, उत्तम. चला, तुम्ही दोघांनी नैवेद्य दाखवून घ्या. हे घ्या. अग्निनारायणाय महा महानैवेद्यम समर्पयामि. प्राणाय महा अपनाय महा व्यानाय महोदनाय महा सवनाय महा ब्रह्मणे नमः. नमस्कारान् समर्पयामि. चला, आता होणाऱ्या नवऱ्याच्या हातनं हा गाईला नैवेद्य भरवायचा आहे. हा, द्या लगेच बरोबर. गोटा माहित नाही ना पाहुण्यांना, दाखवतो मी. हा? चला समीरराव, चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.